राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले। जळगावातही शिक्षकांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाच्या शिक्षक विरोधी धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। टीईटीची सक्ती, पदोन्नतीतील जाचक, बीएलओ कामातून मुक्तता या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षकांनी प्रशासनाला निवेदन सादर केले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या हाकेला प्रतिसाद देत जळगाव जिल्ह्यातील शिक्षकांनी गुरुवारी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग घेतला। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी जोरदार निदर्शने करत शासनाविरोधात घोषणाबाजी केली। शिक्षकांच्या म्हणण्यानुसार कार्यरत शिक्षकांसाठी टीईटीची सक्ती, पदोन्नती प्रक्रियेतील अन्यायकारक अटी आणि बीएलओ सह विविध अशैक्षणिक कामांचा वाढता बोजा यामुळे अध्यापनावर परिणाम होत आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्याही शिक्षणाचे नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। बीएलओच्या कामातून शिक्षकांची मुक्तता करावी, कार्यरत शिक्षकांसाठी टीईटी अनिवार्यता मागे घ्यावी आणि पदोन्नतीतील जाचक अटी रद्द कराव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। शिक्षकांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। मी जळगाव आज आमची एक दुसरी मागणी आहे की ज्या शैक्षणिक कामं पुढे पडत नाही, सर्व अशैक्षणिक कामं हे निषेधार्थ आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। आमचे प्रमुख मागणी असे आहेत की शासनाची आमच्यावर अवेळी आणि याची गरज नसताना टीईटी लागलेली आहे आणि टीईटी लागून ती पदोन्नतीसाठी असते गोष्ट वेगळी असते, परंतु जे कार्यरत शिक्षक सर्वांना त्यांनी टीईटी लागलेली आहे आणि 2 वर्षाची मुदत दिली। 2 वर्षाच्या आत आयजीपीएस द्वारा घेण्यात येणारी टीईटी ही आम्हाला फॉलो करावी लागणार आहे। आज शिक्षकांचे 20 वर्ष सेवा झालेले आहेत। या ठिकाणी शासनाने अनुभवाला खूप महत्त्व दिलेले आहे। हे फक्त पात्रता परीक्षा झाली तर शिक्षक पात्र होते असं नाही, त्याच्या पाठीशी आपला जो अनुभव आहे या अनुभवाला शासनाने डावललेलं आहे। दुसरी मागणी अशी आहे की एफआरची कामाला लागलेली सकाळी 7 ते संध्याकाळी 7 ते 12 तास अशैक्षणिक काम शिक्षकांना लागतं, त्याला त्यांची मानसिक आरोग्य दाखवलं आहे। काही ठिकाणी तर लोक आजारी पडले, आता सर याचं काम करून असताना पडले, त्याची गाडी स्लिप झाली, असे हे दोन्ही काम शासन लागतंय त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। दुसरं असं आहे की जुनी पेन्शन हक्क संघटन यांचे जे प्रतिनिधी आले त्यांची मागणी की आमची जुनी पेन्शन संघटनेचं जे निवेदन आहे हे जवळपास वर्षानुवर्ष 5 पॉईंट जवळपास 12 वर्ष झाले, परंतु ही मुद्दा काही काम झालेला नाही। या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला निवेदनासाठी आलेलो आहे। जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद, जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर सर्व सांगितल्याप्रमाणे आम्ही बेमुदत प्रश्नाचा विचार देणार शासनाला जर नाही मागलं तर बेमुदत आणि अन्नदान आंदोलन या ठिकाणी सर्व शिक्षक संघटना करणार आहेत। सर्व शिक्षकांचा भरभराटीचा पाठिंबा आहे। जवळपास राज्यभरात आज सर्व शाळा बंद आहेत, फक्त शासनाने आपलं लक्ष त्या शाळांकडे वेधावं, त्यांच्या प्रश्नाकडे वेधावं इतकाच थोडासा छोटासा प्रयत्न शिक्षकांनी केलेला आहे। नक्कीच आपल्या बाईटद्वारे आपल्या मार्फत शासनाला आम्ही असं विनंती करतो। मी शेख सलीम शेखलाल, जिल्हाध्यक्ष शिक्षक परिषद जळगाव। शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले असून शासनाकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केली आहे। नमस्कार, मी संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ। या ठिकाणी जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्व शिक्षक संघटना या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। त्याची प्रमुख मागणी म्हणजे आमची नियुक्ती करताना शासनाला फक्त ते लहान बालक आहेत जे वयोगटात जे कोरीपाटी आहेत त्या कोरीपाटीला या ठिकाणी शिकण्यासाठी आम्ही नियुक्ती झालेली आहे, परंतु शासनानं अन्यायकारक असे अशैक्षणिक काम आमच्या लागले। त्याचे पहिलं काम म्हणजे बीएलओचं काम आहे। आमच्या शिक्षकांना आज एसआरची कामं करायला लागतात, शाळा बंद करून त्या ठिकाणी एसआर आम्ही शिक्षक करत आहेत। त्या चिमुरड्यांना एकीकडे महाराष्ट्र शासनाचा एक डीआर की निपुण महाराष्ट्र झाले पाहिजे, सर्व शाळा 100% गुणवत्ता झाली पाहिजे। तर शिक्षकांना जर अशा अशैक्षणिक कामे दिली तर या ठिकाणी विद्यार्थी निपुण कसे बनतील, म्हणून आमच्या शिक्षकांची समन्वय समितीची मागणी अशी आहे की आम्हाला आमच्याकडे बीएलओचे काम या ठिकाणी रद्द करावं, त्यासाठी नवीन यंत्रणा या ठिकाणी शासनाने या ठिकाणी उभारावी। दुसरा विषय आपला टीईटी या ठिकाणी आहेत ते 2012 पूर्वीचे शिक्षक लागलेले आहेत, 2010 पूर्वी लागलेले शिक्षक आहेत। या सर्व शिक्षक या ठिकाणी बीएड करून एक चांगल्या गुणवत्तेचे शिक्षक या ठिकाणी जिल्हा परिषद किंवा खासगी पातळी शाळा असतील त्या सर्व ठिकाणी लागलेले आहेत। त्यांना टीईटी का तर तो टीईटी सुद्धा या ठिकाणी रद्द झाली पाहिजे। तिसरा विषय असा आत्ताचे दोन्ही पेन्शन या ठिकाणी लागू झाली पाहिजे। शासनाने 2005 पूर्वी झाल्यानंतर जे असा भेदभाव आमच्यामध्ये 2 भेदभाव केलेला आहे, तर या साऱ्या कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीचे असो ते नंतरचे असो या ठिकाणी सर्व आमदार खासदार महोदयांना या ठिकाणी
पदाधिकारी असून लोकप्रतिनिधी असून त्यांना त्या ठिकाणी पेन्शन मिळते. मग आमच्या कर्मचाऱ्यांनी 30-40 वर्ष सेवा त्या ठिकाणी करून आम्हाला पेन्शन का नको, म्हणून आम्हाला ती पेन्शन सुद्धा मिळाली पाहिजे. दुसरा विषय आमच्या त्या ठिकाणी आहे की या ठिकाणी जे शिंदे कामे विविध प्रकारची कामे या ठिकाणी आम्हाला शासन करण्यासाठी भाग पडत आहे. हे सर्व कामे या ठिकाणी बंद करावेत आणि शासनामार्फत आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयामार्फत या ठिकाणी निवेदन देऊन या आमचे जे हक्क आहे किंवा आमच्याकडे जो रोष आहे आम्ही शासनापर्यंत पोहोचत आहोत. शासनाने जर यापुढे जर या आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर भविष्यात यापेक्षा तीव्र आंदोलन या ठिकाणी आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत. शाळा बंद आंदोलन करणार आहोत. त्या ठिकाणी जर आमच्या विद्यार्थ्यांना नुकसान झालं त्याला थोडंसं या ठिकाणी प्रशासन किंवा शासन जबाबदार राहील असे मी आपल्याला यामार्फत या ठिकाणी सांगू इच्छितो. माझं नाव संदीप पाटील, जिल्हा अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ जळगाव.